पुढची बातमी आहे नांदेडमधली। नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या संघर्ष दिसून येतोय। शिवसेना शिंदे गटाच्या 2 उमेदवारांनी सध्या माघार घेतली आहे। आमदार बालाजी कल्याणकर यामुळेच आता भाजपवरती भडकले। भाजपने ऐन वेळेला आमचे उमेदवार पळवले असा आरोपही बालाजी कल्याणकर यांनी केला आहे। त्यामुळे नांदेडमध्ये आपण बघतोय सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यामधला हा संघर्ष या ठिकाणी उफाळून आलेला दिसतोय। भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार पळवले असा आरोपही करण्यात आलाय आणि यावेळेला आमदार बालाजी कल्याणकर हे भाजपवरती काहीसे संतापलेले भडकलेले दिसून येत आहेत। सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 उमेदवारांनी माघार घेतली आहे। त्यामुळे हा काहीसा अंतर्गत संघर्ष आपण बघतोय। इथला युतीमधला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची या ठिकाणी युती होती आणि त्याच वेळेला सध्या आरोप प्रत्यारोपांचा हा संघर्ष या ठिकाणी सुरू असलेला दिसतोय। नांदेडमधली ही एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। मी काय त्याला मागायला गेलो नव्हतं बा, आम्हाला तुम्ही आमचा बीफॉर्म लावा म्हणून। त्यानेच आमच्याकडे आले, तुमचा बीफॉर्म द्या म्हणले शिवसेनेच्या, आम्ही त्यांच्यावर उभं राहतो म्हणले। भाजपनं पळविले त्यांनी आता प्रेस घेतला ना त्याचा, महेंद्र पिंपळेचा आणि मनोज जाधवचा। म्हणजे असं बीफॉर्म लावल्यानंतर पळवितात का माणसं? मला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।